ओके. तर रितेश, तुला काय वाटतं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, किंवा एखाद्या स्टार्टअपचे जे टाइमलाईन आहे किंवा एखादा स्टार्टअप ग्रो होण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, हे तुझं काय म्हणशील याबद्दल? आता बघा, आम्ही स्वतःच्या जर्नी सांगतो. आम्हाला असं वाटायचं पूर्वी की 2020 मध्ये आम्ही स्टार्टअप केलं, 6 महिन्यात आम्ही हे करू, ते करू, असं करू, तसं करू. त्यामुळे आमचं काय टाइमलाईन फिक्स नव्हतं. आणि 2-3 वर्ष गेल्यानंतर आम्हाला कळलं की आमचं बिझनेस मॉडेल काय, आम्ही नक्की काय करतो, ह्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे. आम्ही अनेक लोकांना भेटलो, अनेक बिझनेस मॉडेल बघितले, आणि त्यातनं आम्हाला ग्रो करायला वेळ मिळाला. पण आमच्या बरोबर काही लोकांनी दुसऱ्या ज्यांनी स्टार्ट केलं होतं ते खूप चांगल्या स्टेजला पण निघून गेले. अनेक म्हणजे आम्हाला जे करायला 5 वर्ष लागले ते त्यांनी 2-3 वर्षामध्ये अचीव्ह केलं. किंवा अनेक लोक अजून पण आमच्या बरोबर असतील स्ट्रगल करतात. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही बिझनेसची टाइमलाईन डिफाईन नसते. मुळात त्याच्यासाठी लागणारा वेळ, ते मार्केट प्रोडक्ट किती फिट आहे, लोक त्याला ऍक्सेप्ट करतात का, त्या व्यक्तीचं कम्युनिकेशन कसं आहे, टीम कसं आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये अनेक गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचा जुळून येणारा कालावधी ह्याच्यानुसार तुमच्या बिझनेसची टाइमलाईन ठरते. बऱ्याचदा व्यवसायामध्ये अपडाऊन्स येत असतात. ते अपडाऊन्स सहन करून तुम्हाला तुमची दिशा गाठायची असते. त्यावेळेस तुम्ही चांगला स्ट्रगल करून, तुम्ही चांगलं काम करून एक अचिव्हेबल पोस्टला जाऊ शकता, चांगले पैसे मिळू शकता. सो बिझनेसची टाइमलाईन अशी काय ठरलेलं नाही. पूर्वी बोललं जायचं की 1000 दिवस जर तुम्ही एका बिझनेसमध्ये चांगलं काम केलं तर तुम्हाला कोणी त्या बिझनेसमधून बाहेर काढू शकत नाही किंवा तुम्ही फेल होणार नाही. पण मित्रांनो, कॉम्पिटिशन एवढं वाढलंय, एवढं सगळीकडे स्पर्धा वाढली, लोकांना नॉलेज सहज मिळायला लागले, ट्रेनिंग व्हायला लागले, गव्हर्नमेंट सपोर्ट करायला लागले, फंडिंग चांगल्या पद्धतीने मिळायला लागले. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढले. त्यामुळे 2000 पेक्षा किंवा 2500 पेक्षा जास्त दिवस तुम्हाला खर्च करावे लागतील, किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकता. पण असे कोणतीही बिझनेस टाइम डिफाईन नसतो. त्यामुळे कुणी तुम्हाला सांगत असेल की एवढ्या काळात यशस्वी व्हा, तेवढ्या काळात यशस्वी व्हा, तर मुळात मित्रांनो असं काय कोणाचं ऐकू नका. तुम्ही माणूस आहात आणि माणसाचं काय आयुष्य डिफाईन नाहीये. त्यामुळे येणाऱ्या अडचणी, संकटे आणि तुमची आयडिया ह्याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स ठेवा आणि टाइमलाईन न ठरवता काम करत राहा. कर्माची फळाचा विचार करू नका, कर्म करत राहा, तुम्हाला योग्य वेळी नक्कीच दिशा मिळेल. आणि ग्रोथ जर का करायची असेल, त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही कोणत्या प्रॉब्लेमवर काम करत आहात. जर का तुम्ही जेन्युइन प्रॉब्लेम जर का घेण्यासाठी प्रयत्न केला तर तुमची ग्रोथ स्टेज लवकर येणार आहे. उदाहरण म्हणून सांगायचं की मेकॅनायझेशनचे जे स्टार्टअप असतात की ज्यांनी ऍक्च्युअल ग्राउंड प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे, जसं की मी तुम्हाला आपल्या केस स्टडीमध्ये देखील सांगितलं की जसं एसपी अॅग्रोने काम स्टार्ट केलं, त्यांचं जे काही सक्सेस आहे ते 3 ते 4 वर्षात त्यांना दिसायला लागलं. त्यांनी एक्सपोर्ट देखील केला. परंतु असे भरपूर असे स्टार्टअप आहेत की गेले 7-8 वर्ष झाले ते काम करतात, परंतु त्यांचं जे काम आहे ते जेन्युइन प्रॉब्लेमवर नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा स्टार्टअप जो आहे तो सक्सेसफुल किंवा आपण ग्रोथ स्टेजला जात नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या प्रॉब्लेमवर काम करत आहात त्याच्यावरती तुमचं ग्रोथ टाइमलाईन आपण सांगू शकतो, किंवा किती दिवसात तुम्ही ग्रोथ करू शकता आणि किती दिवसात तुम्हाला तुमच्या सक्सेससाठी लागू शकतात.